नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आज नवनाथ भाऊ यांच्या दावणीवर आपण आलो होतो आणि त्यांच्या आज म्हशी आहेत एक नंबर क्वालिटीच्या आणि ह्या म्हशी आज बाजारात विक्रीसाठी अवेलेबल आहेत. तर आपण म्हशींची किमती त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. हो नमस्कार. किती म्हशी आहेत आज विक्रीसाठी? आपल्याकडे 6 म्हशी आहेत. 6 म्हशी. किती विकले? हो 6 दिले. 6 दिलं का? तर आम्हाला पहिल्या म्हशीपासून आता किंमत वगैरे सांगा काय? ही म्हशी दिली 1,12,000. 1,12,000 खाली झाली भाऊ? हो खाली झाली. किती वेळ येतं ते? दुसऱ्या तिसऱ्या व्यताला आहे. आता खाली झाली सकाळी. हां. पण ते बच्चा मेला तिथं. बघू शकता मित्रांनो तुम्ही. 1,20,000 दिली. 1,20,000 दिली की? हो, बच्चा मेला. काय बोली दिली बरं हिच्यात? आता बोली कशी का म्हैस 16 लिटर पिळलेली. हां. म्हैस 16 लिटर पिळलेली पण ते बच्चा मेला तिथं. 1,20,000 दिली. हा एक मोठी म्हैस ही 1,00,000. ही 1,15,000 दिली. बघू शकतो मित्रांनो. एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आपल्या नवनाथ भाऊ यांच्या धावणीवर विक्रीसाठी अवेलेबल असतात कंटिन्यू. आणि ती पलीकडची दादा ती बी 1,00,000. तर ह्या म्हशीत आपण ज्या बोल्या दिल्या त्या दुधाच्या किती किती बोली दिलेली? सगळं 14 लिटरच्या पुढे सरासरी. हां. आता एवढी म्हैस गादी आहे. ही म्हैस 16 लिटरची. मग मित्रांनो बघू शकता असं उघड व्यवहार आहे, सगळं सांगून दिलं जातं समोर. तर आता ही पलीकडची म्हैस ही किती दुधाला चालेल बरं? ही का? हां. ही तरी 14 लिटरच्या पुढे. 14 लिटर प्लस चालणारी म्हैस आहे. मोठ्याल्या म्हशी आहेत, म्हशी पिळलेल्या आहेत. खाली गेलं का आता? हो खाली गेल्या म्हशी. पुढं दिलेलं आहे ते. आता या म्हशी चालल्या परतूरला. परतूरला चालल्यात का? मित्रांनो बघू शकता ही संपूर्ण त्यांची दावण आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे म्हशी खरेदी करायची असेल आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकता. आणि एक नंबर क्वालिटीचा व्यवहार त्यांचा आपल्या दावणीवर केला जातो. संपूर्ण म्हशी आपल्या विक्रीसाठी आहे. तर भाऊ आपला नंबर दे ना, मोबाईल नंबर सांग. 305 हां. 1335 आता आपल्याकडे कधी कधी माल अवेलेबल राहील? मला रायवरपासून माल राहतो आपल्याकडे. हां हां. हा काही आमच्याकडे राहतात, काही आमच्या अंचलकडे बी राहतात. म्हणजे तुमचे मित्र? आमच्याकडे जवळ पाटलंच. हां हां. यांच्या गोठ्यात 4-5 म्हशी राहतात. आता किती किती म्हशी राहतात तरी सरासरी? आता म्हशी कशा, आता म्हशी आमच्या गोठ्यात कधी 2 राहतात, कधी 5 राहतात. अंकलच्या गोठ्यात कधी 2 राहतात, कधी 5 राहतात, कधी 10 बी राहतात. आता शेतकरी आले त्यांना व्यवस्थित रेट करून देतात? व्यवस्थित एकदम व्यवस्थित. मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर पुन्हा एकदा सांगा बरं. 8805 1335 कधी कॉल केला तर काय अडचण? कधी कधी अर्ध्या रात्री शेतकरी कॉल तरी केला तर आम्ही हजर शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला विश्वसनीय व्यवहार करायचा असेल, आता या म्हशी चाललेल्या आहेत परतूरसाठी आणि आता अजूनही म्हशी त्यांच्याकडे अवेलेबल होणार विक्रीसाठी, तुम्ही बिनधास्त येऊन कॉल करून म्हशी खरेदी करू शकता.